नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात चक्रवर्ती यूट्यूब चॅनल। आता आपण आलेलो आहोत राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यामध्ये। उदयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर हे आहे हळदीघाट युद्ध स्थल। जगप्रसिद्ध हळदीघाटीचं युद्ध याच परिसरामध्ये झालेलं होतं। वीर शिरोमणी महाराणा प्रताप आणि मुघल बादशाह अकबर यांच्यामध्ये झालेलं 18 जून 1576 मध्ये हे इतिहास प्रसिद्ध युद्ध हळदीघाटीचं युद्ध या ठिकाणी झालं। आणि याच हळदीघाट युद्धामध्ये महाराणा प्रतापचे 20,000 सैन्य आणि अकबरचे 80,000 सैन्य, या 80,000 सैन्याच्या सोबत महाराणा प्रतापच्या 20,000 सैन्यांनी, वीर बहादूर सैन्यांनी मुकाबला केला। आणि महाराणा प्रताप, मेवाडचा राजा महाराणा प्रताप वीर शिरोमणी हा अकबराच्या समोर झुकला नाही की तह केला नाही। अशा प्रकारचा हा मेवाडचा राजा महाराणा प्रताप यांच्या वीरतेची, शूरतेची ही घाटी म्हणजे हळदीघाटी आहे। आणि या हळदीघाटीतील माती पिवळ्या हळदीच्या रंगाची असल्यामुळं या घाटीचं नाव आहे हळदीघाटी। आणि याच हळदीघाटीमध्ये 18 जून 1574 मध्ये हे इतिहास प्रसिद्ध हळदीघाटीचं युद्ध झालं। शेवटी महाराणा प्रताप आपल्या प्रिय चेतक घोड्यावर सवार होऊन हळदीघाटीच्या रणांगणामध्ये हत्तीवर सवार असलेला मानसिंग जो अकबराच्या बाजूने लढत होता, त्या ठिकाणी चेतकने हत्तीच्या सोंडेवर 2 पाय ठेवले आणि त्या ठिकाणी महाराणा प्रताप भाल्याने मानसिंगला मारत असताना मानसिंग त्या ठिकाणी अंबारीमध्ये लपला आणि त्या ठिकाणी तो वार चुकला। परंतु त्याच प्रसंगामध्ये चेतकचा एक पाय हत्तीवरच्या त्या तलवारीने काटला गेला आणि चेतकचा एक पाय कापल्या गेल्यानंतर 3 पायावरती चेतकने आपला प्रिय मालक महाराणा प्रताप याला घेऊन रणांगणाच्या बाहेर पडला। आणि 26 फूट एक पाण्याचा नाला होता, त्या नाल्यावरून छलांग मारली चेतकने आणि महाराणा प्रतापला सुरक्षित स्थळी तो घेऊन गेला आणि त्या ठिकाणी शेवटी त्यांनी आपला जीव सोडला। अशा प्रकारचा चेतकने त्या ठिकाणी जीव सोडला म्हणून या ठिकाणी आपल्याला चेतकची पण समाधी त्या ठिकाणी बांधण्यात आली आहे हळदीघाटीमध्ये। आणि हळदीघाटी ही एक प्रसिद्ध घाटी आहे जिथे त्या ठिकाणी प्रसिद्ध हळदीघाटीचं युद्ध झालं। महाराणा प्रतापचे 20,000 सैनिक आणि अकबरचे 80,000 सैनिक या विरोधामध्ये हा लढा झाला। परंतु अकबरच्या सैन्यापुढे, अकबरापुढे महाराणा प्रताप आणि महाराणा प्रतापची सेना हरली नाही, ना पराभूत झाली नाही किंवा माघार घेतली नाही। अशा प्रकारचा वीर शिरोमणी महाराणा प्रतापचा क्रांतिकारी इतिहास जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपण राजस्थानमध्ये उदयपूर जिल्ह्यामध्ये या हळदीघाटी या ठिकाणी आलं पाहिजे। या हळदीघाटीमध्ये 1500 वीर सैनिक या ठिकाणी शहीद झाले आणि त्यांच्या रक्तानं नदी वाहिली आणि म्हणून त्या ठिकाणी रक्ततलाई नावाचं एक त्या ठिकाणी स्थळ आजही या ठिकाणी प्रसिद्ध आहे। म्हणून या हळदीघाटीमध्ये रक्ततलाई, चेतकची समाधी, महाराणा प्रताप म्युझियम, हळदीघाटी, तसेच महाराणा प्रताप यांचा स्टॅच्यू, हे सगळे आपण या हळदीघाटीमध्ये आज पाहत आहोत मित्रांनो। धन्यवाद, थँक्यू।